ज्याचे गणितावर कमांड त्याला जगभर डिमांड. करे कोचिंग क्लासेस. वडगाव निंबाळकर येथील नामांकित असे अतिशय हुशार सतीश करे सर यांचे करे कोचिंग क्लासेस तर्फे इयत्ता 10वी निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. अतिशय आनंद उत्साहात निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. काही दिवसांवर इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा आली आहे. वर्षभर मेहनत करून आता परीक्षेची वेळ आली आहे. यामध्ये करे कोचिंग क्लासेस सतीश करे सर व पूजा जगताप मॅडम यांनी इयत्ता 10वीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सावंत सर, संस्थापक अध्यक्ष विवेकानंद अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सोमेश्वर, अमृता चौधरी सातारा पोलीस, ज्ञानेश्वर मदने मंत्रालय क्लार्क अपंगावरती मात करून यश संपादन यांची यशोगाथा. बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमास आलेले पाहुणे यांनी सरस्वती पूजन व शिवप्रतिमा पूजन केले. आलेल्या पाहुण्यांचा सत्कार व परिचय करण्यात आला. स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेसमोर पिसाळ कॉम्प्लेक्स माळी वस्ती येथे हा निरोप समारंभ सोहळा पार पडला. यावेळी आलेले पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्त मागील वर्षी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता 10वी मधील विद्यार्थ्यांना परीक्षेत सामोरे कसे जायचे, मनात असलेली भीती कमी करण्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी लालासो करे, वर्षा करे, ज्ञानेश्वर मदने यांचे सहकारी टकले सर, पोलीस भरती करणारे विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू व भोजनाचे नियोजन केले होते. कार्यक्रमात शेवटी फनी गेम्स, संगीत खुर्ची, चटखले, चारोळी, गप्पा गोष्टी, फोटो, आवड निवड, भविष्यातील करिअर असे कार्यक्रम घेण्यात आले. वडगाव निंबाळकर परिसरातील आजी माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. ऐश्वर्य यादव, अमन बागवान, प्रिया करचे, अस्मा बागवान, ऋतुजा गायकवाड, सानिका मटे, प्रवीण पापळ, श्रीहरी गायकवाड असे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. गणित विषयाबद्दल असणारी माझी भीती व माझे अपयशानंतर मिळालेले यश हे फक्त करे कोचिंग क्लासेसमुळे शक्य झाले आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश मिळाले म्हणून खचून न जाता जिद्द व चिकाटीने पुन्हा मेहनत करून चांगले गुण मिळाले हे फक्त करे कोचिंग क्लासमुळेच शक्य झाले. चांगल्या गुण मिळवून यश संपादन करता आला असे बोलताना त्याचबरोबर पत्रकार जाधव सर, सर्वांचं मी करे कोचिंग क्लासेसच्या वतीने सर्वप्रथम मी स्वागत करतो. तर मी पण तुमच्या कोचिंग क्लासेसचा एक विभाज्य घटक आहे. मागील मला वाटतं जसे सरांनी क्लासेस सुरू केले तसे प्रत्येक कार्यक्रमाला मला सर उपस्थित आमंत्रित करतात, तुमच्याशी बोलण्याची संधी देतात. त्यामुळे 2 वक्ते आलेले आहेत जे तुम्हाला पुढं भविष्यात करिअरसाठी किंवा 10वीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणार आहेत. आजची तुमची फेअरवेल पार्टी म्हणा किंवा निरोप समारंभ म्हणा किंवा शुभेच्छा समारंभ म्हणा, मला वाटतंय 10वी आणि तुम्ही एक आयुष्यातल्या दुसऱ्या टप्प्याकडे सगळेजण वळणार आहात. सगळेजण 11वी 12वी करतील किंवा काही जण डिप्लोमाला जातील. पण हे काय तुम्ही 5वी ते 10वीचं जे शिक्षण घेत आलेलं आहात तेव्हातून लाभलेले. नक्कीच 10वीचा यावर्षी पण निकाल 100% लागणार आहे, त्यात कोणतीही शंका नाही मला. गणितात चांगली मुलं मार्क्स घेतील. जे विषय खूप महत्त्वाचे असतात भविष्यात करिअरच्या दृष्टीने त्यासाठी पूर्ण आम्ही का करू शकत नाही, करू शकता. पण तुम्ही गरीब श्रीमंत असं वर्गीकरण करायचं नाही. गरीब श्रीमंत करायचं असेल तर बुद्धीने. काही पोरं 5 वेळा एक पान वाचत असतील आणि नंतर त्यांना समजत असेल आणि काही जण 2 वेळा वाचून समजत असेल. तर गरीब श्रीमंत हे तरी असे असते. आणि आपल्या इथं बसणारे बऱ्यापैकी सर्व मुलं शेतकऱ्यांची मुलं आहेत, कष्टकऱ्यांची मुलं आहेत, कामगारांची मुलं आहेत. असं कोण नाही की आपला नाही का रील आपण ऐकतो 3 आकडे 7 12 पण येते. ते तसं नाही. आपल्याला लवकर